परंतु पंचांनी स्पष्ट नकार दिलेला आहे. त्याचप्रमाणे सन्मान्य तुकाराम शेठ जेधे यांना विनंती आहे आपण व्यासपीठाच्या समोर या. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. मयूर भोसले आणि त्याचप्रमाणे किरण भांगडे यांचा देखील सन्मान केला जाईल. वाईड +1 वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर केले जात आहेत. जबरदस्त गोलंदाजी. तीन धावा धावफलकावरती लागतायत. 3 रन्स ऑन बोर्ड. सुशांत यांचा विचार केला तर थोडंसं इंजुरीला सामोरे गेले काही दिवस, परंतु मैदानाच्या आतमध्ये आता आपल्या टीमसाठी उतरलेले आहेत आणि आता कशा पद्धतीचा खेळ करतील हे पाहायचंय. समोर बॉलिंग ट्रॅकवरती प्रशांत आहेत जे वेगवान गोलंदाजीसाठी ओळखले जातात. हा स्ट्रोक मात्र चांगला आहे. सुशांतचा लाजवाब क्लासिकल हिट. बॉल सीमा पार. 6 धावांसाठी ग्लोरियस षटकार. चला नवीन बॉल देऊन सहकार्य करा. ओव्हर पिच चेंडू होता आणि त्या चेंडूचा खरपूस समाचार आपल्याला पाहायला मिळाला. डीप लॉंग ऑफच्या पलीकडे जाणारा एक गगनभेदी षटकार येतोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. तुकाराम शेठ जेधे यांना विनंती आहे. त्याचप्रमाणे मयूर भाऊ यांना देखील विनंती आहे. अल्पेश सर यांना देखील विनंती आहे. आपल्या शुभ हस्ते प्रेझेंटेशन कक्षामध्ये मॅन ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार देण्यात येतोय. शशी सर आपल्याला देखील विनंती आहे. आपण देखील मॅन ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार देण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. त्याचप्रमाणे किरण महांगडे यांचा देखील सन्मान केला जातोय. किरण महांगडे यांनी देखील गेम चेंजर ओव्हर मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर केली. मॅन ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय किरण यांचा, ज्यांनी एका ओव्हरमध्ये 3 महत्वाच्या विकेट घेतल्या आणि संपूर्ण सामना फिरवलाय. त्याचप्रमाणे प्लेअर ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार या ठिकाणी मयूर भोसले. मयूर भोसले आपण लगेच सामनावीर कक्षामध्ये या. आउटसाइड लेग स्टंपच्या बाहेरून बॉल जाईल. वाईड चेंडू येतोय. मॅन ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार मयूर यांनी जी काही फलंदाजी केली, आक्रमक बॅटिंग. तब्बल 20 धावा पहिल्या षटकामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये बनवण्यामध्ये यश मिळालं. यावेळेसचा चेंडू पहा, डीप लॉंग ऑफ मधून चालेल, ट्रॅव्हल होईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येईल चौकार. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा धावा थोड्याशा संघाला चिंतेत पाडतायत टीम 19/11. कुट्टप्प्याचा बॉल आहे. या बॉलवरती देखील संधी होती मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी, परंतु तो बॉल चाललाय डिक्लेरेशन झोनमध्ये एका धावेसाठी. आणि षटक क्रमांक पहिलं संपल्यानंतर एका षटकाच्या अखेरीस धावफलक 18 या धावसंख्येवरती. 18 रन्स ऑन यस 3 चेंडू वाईड आलेले आहेत, त्यामुळे अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे.
आणि एक्स्ट्रा धावांबद्दल जी आपण चर्चा करतोय, चौनेश्वर 11 साठी हा एक्स्ट्रा धावा रोखणं गरजेचं आहे. चौनेश्वर 11 वर्सेस काळभैरवनाथ 11 सामना आपल्या भेटीला येतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर. यावेळी मात्र हाफ बॉल मिळाली आहे, फुल लेंथ डिलिव्हरी, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. परंतु इथं मात्र प्रयत्न जरूर सुरेख होता, परंतु चेंडू क्षेत्ररक्षकाला चकमा देत जातोय डीप लॉंग ऑफ रिजनच्या बाहेर. थेट सचिन वाडकर यांच्या बॅटमधून आलेला एक गगनचुंबी आकाशाला गवसणी घालणारा अफलातून असा षटकार. पहिलं षटक या षटकाराबरोबरच होत आहे समाप्त. पहिलं षटक अतिशय महागडं असं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. धावफलकावर धावा लागतायत 24, बिनवाद 24. सुशांत यांनी दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचत एक लाजवाब सुरुवात केली. त्यानंतर सचिन वाडकर यांनी आपली झलक दाखवली. पहिलं षटक अतिशय महागडं षटक म्हणून ओळखलं जाईल. 24 धावा आलेल्या आहेत. यानंतर गोलंदाज आक्रमणावर सज्ज संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय एक युवा गोलंदाज, मॅन फ्रॉम सुरूर, यंग सेन्सेशन गौरव गवळी. वाई तालुक्याचा, संपूर्ण वाई तालुक्याचा आयकॉन अर्थात दादा या नावानं क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध असणारा हा खेळाडू सुशांत शिंदे इंजरीशी झगडतोय, परंतु त्या इंजरीवर मात करत देखील आपल्या संघासाठी पायघट्ट राहून मैदानाच्या आतमध्ये उभा ठाकलाय. उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी जरूर फसलाय. लेग बॅचच्या सुरुवात मात्र एक धाव जरूर अंकित केली जाते. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. पहा मित्रांनो, यामधून आपल्याला खेळाडूंची जिद्द दिसून येते, खेळाडूंची चिकाटी दिसून येते. जो छोटी सी मुसीबत से डर जाए उसे अनाड़ी कहते हैं, जो हार को सामने देखकर भी लड़ जाए उसे खिलाड़ी कहते हैं. आइए जीवन में खेलों के नए रंग भरते हैं, हर खिलाड़ी के जज्बे को सलाम करते हैं. हर खिलाड़ी के जज्बे को सलाम करते हैं. खरंच सुशांत शिंदे यांच्या जिद्दीला इथं सलाम करावा लागेल. इंजरीशी झगडत आहेत गेल्या काही दिवसांपासून, परंतु ह्या इंजरी सोबतच संघासाठी मात्र संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळतात सुशांत शिंदे. यावेळी मात्र बॅट चेस घेतले, उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर फसलाय. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये झेल मात्र इथं सुटताना पाहायला मिळतोय. एक धाव अंकित जरूर केली जाते. सुशांत शिंदे संघर्ष जरूर करतायत, परंतु मैदानाच्या आतमध्ये अजूनही पाय घट्ट राहून उभे आहेत. मॅन फ्रॉम सुरूर गौरव गवळी, डावखुरा वेगवान गोलंदाज, निश्चितपणे आपल्या व्हेरिएशन जोरावर सुशांत शिंदे सारख्या मातब्बर फलंदाजाला मात्र चकवण्यात यश मिळवलं. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीनं मॅच पुढे जाते ना, एका बाजूला काळभैरवनाथ 11 बावधन विपक्ष चौनेश्वर 11 षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गौरव गवळी बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. अखूट टप्प्याचा बॉल आणि फॉलोअर थ्रू मध्ये खूप चांगला कॅच. पहा, ज्या वेळेस वेळ खराब असते ना त्यावेळेस खेळ खराब होतो. आणि मैदानाच्या आतमध्ये एक असा चेंडू होता की या चेंडूवरती सचिन खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक एक्झिक्यूट करू शकला असते, परंतु त्याही बॉलवरती मात्र विकेट येते. खूप स्लोवर चेंडू होता, खूप टप्प्याचा होता. पिक करण्यामध्ये मात्र थोडीशी गडबड झाली आणि त्यानंतर बॉलला खूप मोठं इलिव्हेशन मिळालं आणि डाऊन दी बॉल खूप चांगला कॅच कॅरी करण्यामध्ये यश आले. पहिला झटका बसतोय, पहिला धक्का लागतोय आणि धाव फलकावरती धावा आहेत 27 धावा. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय, प्लेअर फ्रॉम ओझरडे अक्षय शिळीमकर.
टीम चौणेश्वर 11 या संघाचा विचार केला तर बॅलन्स टीम आहे. या टीमचा विचार केला तर बॅटिंगमध्ये डेप्थ आहे. गोलंदाजीसाठी पहिलं षटक प्रशांत यांनी हाताळलं. स्ट्राईक बॉलर आहेत जरूर, परंतु एक्स्ट्रा धावा थोड्याशा वाढल्या. त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये गौरव यांनी चांगली सुरुवात केली. 3 सिंगल आलेले आहेत आणि त्यानंतर एक महत्त्वाची विकेट देखील घेण्यामध्ये यश येते. लेफ्ट हँडेड कटर गोलंदाजीसाठी जाणले जातात. रिव्हर्स हिट करण्याचा पहिलाच बॉलवरती प्रयत्न. स्विच हिट. बनी तो बनी वरना अब्दुल गनी वाली गेंद बनता है तो बहुत खूबसूरत बनता है, वरना ये गेंद तो डॉट बॉल होय. आणि अशा पद्धतीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. तो बॉल डॉट आलाय. षटक क्रमांक 2 मध्ये केवळ 3च धावा आलेल्या आहेत. अजूनही येणारा एक चेंडू बाकी. हा स्ट्रोक हवेमध्ये ऑन साईडला खेळला आहे. फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येईल त्या रिजन मध्ये आणि डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल थांबवला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अक्षय शिळीमकर बॅक इन पवेलियन. एक धाव तर पळून पूर्ण केली गेली, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. कदाचित सुशांत यांना नेक्स्ट ओव्हरमध्ये स्ट्राईकवरती राहण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न निश्चित सफल झालाय. परंतु अक्षय यांची महत्त्वाची विकेट डाऊन झाली आहे किंवा अक्षय या खेळाडूचा खेळ थांबवण्यामध्ये यश येते. केवळ 4 धावा आणि 2 महत्त्वाच्या विकेट. गौरव गवळी यांचं सफल षटक. 28 धावांवरती धावफलक आहे. 28 रन्स आर ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. न्यू बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज होईल. प्रदीप अर्थात बाळू मोरे फ्रॉम कडेगाव. यही खेळाडूने 1 दशक क्रिकेटचं अक्षरशः गाजवले आणि लेदर क्रिकेट सीझन क्रिकेटमध्ये माहीर असणारा खेळाडू कोण असेल तर प्रदीप आहेत. त्यासोबत नितीन कदम यांचा देखील खेळ आपण पाहणार आहोत. बॉलर्स नेम प्लीज. संकेत बॉलिंग ट्रॅकवरती रेडी होईल. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून चाललाय. वाईट बॉल येईल. एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड केली जाईल. 29 धाव फलकावरती आहे. वाई प्रीमियर लीगचं दर्जेदार आणि दिमागदार पर्व आपल्याला पाहायला मिळत आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जर आपण पाहिलं तर डीप मिड विकेट थोडासा वाईडिश ठेवलाय. डीप लॉंग ऑन आहे. डीप स्क्वेअर लेग आहे. त्यासोबत आपण पाहतो डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि कव्हर रिजन मध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. हा स्ट्रोक आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक येईल. बॉल पर्यंत पोहोचेल. 1 सिंगल मिळेल. 1 से ज्यादा तो कुछ नहीं मिलेगा. परंतु संकेत यांचे जे संकेत आहेत ना गोलंदाजी मधले, खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हा स्ट्रोक कव्हर रिजन मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक बॅकअप देईल. बॉलला फील्ड केला जाईल आणि त्याचप्रमाणे युवा सेना प्रमुख आणि TNT इन्फ्रा यांचे ओनर प्रणव थोरवे यांचं शुभागमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत आहे. मनापासून स्वागत आहे. यानंतरचा मॅचचा टॉस सन्माननीय मी मनापासून विनंती करतो प्रणव थोरवे यांना आपल्या शुभ हस्ते केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. हा स्ट्रोक व्हॉट अ शॉट यार. सुशांत शिंदेचा क्लासिकल अंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि अगदी मैदानाच्या आतमध्ये सुशांत वाघाप्रमाणे तुटून पडलेत. पहा संपूर्ण हाताची इंजुरी आहे. या खेळाडूचा विचार केला ना तर हात संपूर्ण निखळलाय, तरी अशा परिस्थितीमध्ये मेडिकल ट्रीटमेंट घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी उतरलेला आहे. यानंतरची मॅच अष्टविनायक वॉरियर्स वर्सेस आर्यन्स 11 इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. हा स्ट्रोक फसला आहे. बॉल ऑन साइडला घेत जातोय. डिक्लेरेशन झोन मध्ये 1 धाव कंप्लीट केली जाईल.
आणि त्याचप्रमाणे पहा, एक सामाजिक जाण असणारे सन्माननीय अजित वरे सर यांच्या हस्ते, शुभ हस्ते, विद्यानिकेतन सामाजिक गरीब गरजू मुलं आहेत त्या संस्थेतील मुलांसाठी बॅट गिफ्ट दिली. खूप महत्त्वाची मुमेंट आहे ही. अजित वरे सर यांच्या माध्यमातून विद्यानिकेतन सामाजिक संस्थेतील गरीब आणि गरजू होतकरू मुलं आहेत त्यांच्यासाठी बॅट गिफ्ट दिलेली आहे. मनापासून स्वागत आहे अजित वरे सर. आणि त्याचप्रमाणे शशिकांत कोचळे यांच्या माध्यमातून ही संस्था चालवली जाते आणि खूप चांगलं कार्य अजित वरे सर यांच्या माध्यमातून नेहमी केलं जातं आणि त्या सर्व मुलांना बॅट गिफ्ट दिलेले आहे. 38 धावा धावफलकावरती. अर्णव स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ती बॅट प्रोव्हाइड केलेली आहे आणि त्याचप्रमाणे अक्की स्पोर्ट्स घनसोली यांच्या माध्यमातून ही बॅट प्रोव्हाइड केलेली आहे. खूप मनापासून धन्यवाद. अडतीस धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि एक महत्त्वाची विकेट. सुशांतला मात्र घरटं सोडावं लागतंय. सुशांत यांचा खेळ थांबवण्यामध्ये यश आलेलं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती शुभम वालेकर सज्ज होईल षटक क्रमांक 4 मध्ये. तर बॅटिंग मार्कवरती असेल प्रदीप अर्थात बाळा. ही ओव्हर निर्णायक षटक आहे, महत्वाची ओव्हर. ऑन साइडला स्ट्रोक खेळ आहे. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक, एक सिंगल. आणि निलेश भोसले स्ट्राईक वरती आलेले आहेत आणि निलेश भोसले यांच्या प्रत्येक षटकाराला रॉबिन सर अर्थात युवराज शिंदे यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. त्याचप्रमाणे पहा, बक्षिसांचा वर्षाव होतोय निलेश भोसले यांच्यासाठी. केक स्टोरी यांच्याकडून प्रत्येक षटकाराला निलेश भोसले यांच्या 100 रुपये. त्याचप्रमाणे व्याळी गावचे आयकॉन सचिन मोहिते यांच्याकडून देखील 100 रुपये आहेत. रॉबिन सर यांच्याकडून 200 रुपये आहेत म्हणजे. आणि बाळा यांच्यासाठी षटकारासाठी देखील 101 रुपयांचा कॅश प्राइज लागलेला आहे. 40 धावा धावफलकावरती आणि अशा परिस्थितीमध्ये आता येणारे 4 चेंडू महत्वाचे आहेत. या 4 चेंडूंवरती मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल. स्ट्रोक फसलाय, बॉल हवेमध्ये, डाऊन दी बॉल. यष्टीरक्षक येईल, पकडली आहे कॅच. बिग विकेट डाऊन. निलेश भोसले बॅक इन पवेलियन. खूप महत्वाचा झटका लागतोय. शुभम वालेकर यांना मिळते सफलता. ओव्हर नंबर 4 मध्ये स्लॉग ओव्हर मध्ये मात्र धावफलकाला ठेवलं गेले शांत. आणि आता शांत स्कोर बोर्ड अशांत करायचा असेल तर मात्र स्फोटक खेळी करणं गरजेचं आहे. किती पहिल्या ओव्हरला किती चालतं? 24 नसला 18 जातात. पहिल्या ओव्हरचा विचार केला ना तर पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 24 धावा आल्या होत्या. परंतु षटक क्रमांक 2 मध्ये गौरव यांनी जी काही गोलंदाजी केली केवळ 4च धावा खर्च केल्या आणि त्यानंतर धाव फलकाला पूर्णपणे ब्रेक लावण्याचं काम केलंय चौणेश्वर 11 या संघानं. न्यू बॅटर दर्शन बॉलिंग ट्रॅकवरती बॅटिंग ट्रॅकवरती रेडी होईल. सोबत शुभम. हा स्ट्रोक आडव्या बॅटने खेळला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक दूरवरती राहिलाय. डिक्लेरेशन झोन मध्ये एक सिंगल मिळते आणि 41 धावा धावफलकावरती लागतायत. फायटिंग टोटल उभी करायची असेल ना तर येणाऱ्या 2 चेंडूंवरती 2 मोठे प्रहार करणं गरजेचं आहे. आणि आक्रमक खेळाडू जर पाहिले ना आपण तर नॉन स्ट्रायकिंग गेटवरती प्रदीप आहेत परंतु स्ट्राईकसाठी झगडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
अभय शिर्के आपल्याला विनंती आहे, आपण व्यासपीठाच्या समोर या. अभय शिर्के युवा खेळाडू, आडव्या बॅटने खेळलाय स्ट्रोक, एक सिंगल मिळेल. याही चेंडूवरती मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याची संधी होती, परंतु दर्शन यांच्याकडून मात्र एक सिंगल मिळते आणि स्कोर कार्ड निश्चित लगाम लावण्याचं काम स्लॉग ओव्हरमध्ये देखील केलं गेलं आहे. 42 धावांवरती धावफलक आहे आणि आता येणारा या ओव्हरमधला, या इनिंगमधला शेवटचा बॉल अंत भला तो सबकुछ भला असं म्हटलं जातं. शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला जाईल का? हो, प्ले अँड मिस. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता, स्टेप आउट झाले आणि स्टेप आउट झाल्यानंतर एका सिंगलवरती थांबवलं गेलंय. धाव फलकावरती 43 धावा मॅच जिंकण्यासाठी 44 धावांचं लक्ष. टॉस केला जातोय. सन्माननीय प्रणव थोरवे यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल आणि टीम अष्टविनायक वॉरियर्स चे संघ नायक या ठिकाणी उपस्थित आहेत. टीम आर्यन्स 11 याही संघाची टीम कॅप्टन आपण व्यासपीठाच्या समोर या. युवा सेना प्रमुख सन्माननीय प्रणव थोरवे, व्याहळी गावचे T&T इन्फ्रा चे ओनर प्रणव थोरवे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. हिट्स इज द कॉल. डिसिजन. प्रथम अष्टविनायक वॉरियर्स यांनी टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कळवलेला आहे. दोन्ही संघ लास्ट कॉल 12th मॅन. जयराज वाडकर आणि संकेत कळंबे या दोघांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे, प्राचारण केलेले आहे. काळ भैरवनाथ 11 या संघासाठी बॉलिंग ट्रॅकवरती जर विचार केला तर प्रदीप अर्थात बाळू मोरे, चव्वेचाळीस धावांचं लक्ष ठेवण्यात येते मॅच जिंकण्यासाठी. 44 रन्स नीडेड टू विन. 24 चेंडू आणि 44 धावांची गरज. आणि मैदानामध्ये आपण जर पाहिलं ना तर काळ भैरवनाथ 11 हाही लो स्कोरिंग मॅचेसमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं खेळ करत असतो. या संघाचा संपूर्ण विचार केला आत्तापर्यंत WPLचं ट्रॅक रेकॉर्ड बघितलं ना
तर लो स्कोरिंग मॅचेसमध्ये देखील या संघानं प्रचंड आत्मविश्वास आणि प्रचंड संघर्ष केलेला आहे आणि जे सामने एक अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नेलेत आणि ते देखील जिंकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर समोर चौणेश्वर 11 या संघाची स्टारकास्ट मजबूत आहे, बॅटिंग डेप्थ मजबूत आहे. पहिला बॉल हवेत आहे, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक कॅच सुटतोय. एका मोठ्या खेळाडूचा स्ट्रोक फसलाय. संकेत कळंबे सारख्या खेळाडूला मिळालेलं जीवनदान निश्चित महागात पडू शकतं. जबरदस्त स्ट्रोक यार, जयराज वाडकर यांच्या बॅटमधून आलेला बेमिसाल स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर आणि डीप लॉंग ऑफ फोडणारा भेदक स्ट्रोक. आणि जयराज वाडकर यांच्या सलग 3 षटकारांसाठी अजित वरे साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. पॅचेज आणि पुन्हा एकदा दुसरा झेल सुटतोय मैदानामध्ये. 2 संधी उपलब्ध करून दिल्या होत्या प्रदीप यांनी, हाय जंप घेतली होती सुशांत यांनी, परंतु कॅच सुटलाय. संकेत यांचा देखील कॅच सुटलाय आणि त्यासोबत जयराज यांचा देखील कॅच फसलाय. आणि आता या झेलचा उपद्रव काय असेल हे पाहायचंय, कारण दोन्ही खेळाडू आता जखमी वाघाप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये खेळतील. समोर प्रदीप यांनी निश्चित संधी उपलब्ध करून दिलेली होती, परंतु त्या दोन्ही संधी मात्र गमावल्या गेलेल्या आहेत क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. 5 धावा धावफलकावरती. स्ट्रोक ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक फॉलोअर थ्रू मध्ये बॉल फील्ड करेल. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये प्रदीप यांची खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हो, यावेळेस बॅट फ्लो मधून बॉल निघून चाललाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. प्रदीप मोरे चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर, शेवटचा चेंडू महत्वाचा असेल. 19 चेंडू आणि 39 ची गरज. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये केवळ एकाच चौकारावरती थांबवलेला आहे. हा स्ट्रोक ऑन साइडला, काऊ कॉर्नर भेदणारा स्टेप आउट करून एक जबरदस्त लाजवाब स्ट्रोक. षटकाराच्या साथीनं धावफलकाला येईल चांगला आकार. 11 धावा धावफलकावरती लागतील. 11 रन्स ऑन बोर्ड. 1 चौकार 1 षटकाराच्या मदतीनं जबरदस्त सुरुवात केली गेली आहे. विकल्प काय असतील, भरपूर चर्चा झाली आहे. सुशांत हाताच्या इंजुरीला सामोरं जातोय, त्यामुळे ओव्हर डिलिव्हर करू शकत नाहीये, त्यामुळे आता दुसरा पर्याय शोधला जातोय. दर्शन गोलंदाजी करू शकतो, निलेश सर गोलंदाजी करू शकतात, त्यासोबत प्रदीप यांची एक ओव्हर झालेली आहे. नवीन साळुंखे हा देखील एक चांगला विकल्प आहे. कटर गोलंदाजीसाठी जाणले जातात. आणि शेवटच्या क्षणी सुशांत यांनी षटक क्रमांक 2 मध्ये आमंत्रित केले. टीम ओनर निलेश भोसले. अकरा धावा धाव फलकावरती आहेत. 11 रन्स.
षटक क्रमांक 2 मध्ये निलेश भोसले उभर द विकेटसाठी सज्ज होतील. समोर संकेत कळंबे एक आक्रमक फलंदाज आहेत. स्लोवर वन बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवरती, नो मॅन्स लँड मध्ये बॉल विसावतोय. त्यानंतर बॉलला फील्ड केला, 2 धावांचा कॉल आणि 2 धावा सफलरित्या मैदानामध्ये पूर्ण केल्या जातील. पहिली मॅच जर आपण पाहिली तर हाय स्कोरिंग होती जरूर, परंतु या मॅच मध्ये देखील इंटरेस्ट वाढतोय. 17 चेंडू 31 ची गरज, विकेटच्या शोधामध्ये असणं गरजेचं आहे. काळभैरवनाथ 11ला 2 संधी निश्चित प्रदीप यांनी उपलब्ध करून दिल्या होत्या. संकेत एक आक्रमक फलंदाज आहेत. हेलिकॉप्टर स्ट्रोक अलॉंग द कार्पेट, डीप लॉंग ऑन मध्ये, वा मुकुंद यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं मी ते. अजूनही पहिला कॅच आठवत असेल. यस, थर्ड अंपायर बेल्स पहा, हिट विकेट साठी पंचांचा रेफरल आहे DRS डिजिटल रिव्ह्यू सिस्टम. पहा, शॉट सिलेक्ट करत असताना बेल्स पडलेत का किंवा कशा पद्धतीने पडलेत हे पाहायचं. यस, तीन कॅमेरेज जे आहेत ना त्यांचा फायदा होतोय किंवा तो ॲडव्हान्टेज मिळतोय आणि कुठल्याही खेळाडूवरती अन्याय होणार नाही. यस, पंचांचा डिसिजन येईल. इट्स अ नॉट आउट. वाऱ्यानं बेल्स पडलेली होती. इट्स अ डेड बॉल. कोणतीही धाव अंकित केली जाणार नाही या बॉलवरती किंवा या बॉलवरती मात्र कुठलाही इव्हेंट ग्राह्य धरला जाणार नाही. निलेश बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. समोर जर आपण पाहिलं तर संकेत कळंबे, जयराज यांच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलाय. ती सुरुवात चांगली करून दिलेली आहे. फुल टॉसला नसेल माफी, फुल टॉसला फुल लॉस केलाय. डीप लॉंग ऑनच्या बाहेर जाणारा संकेतचा गगनभेदी षटकार. ज्या पद्धतीने आपण पाहतोय ना, कॅच अजूनही आठवत असेल या टीमला. काळभैरवनाथ 11चा विचार केला तर कॅच फसले आणि त्यानंतर आता या दोन खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये आक्रमकता दाखवलेली आहे. फुल टॉस बॉलला निश्चित या ग्राउंडवरती माफी नाहीये आणि जबरदस्त स्ट्रोक सिलेक्ट केला, एक्झिक्यूट केला डीप लॉंग ऑनच्या बाहेर. संकेतचा बेमिसाल ब्लास्ट. अखूट टप्प्याचा बॉल, लगातारचा दुसरा ब्लास्ट. 2 चेंडू आणि 2 बॉल पाठवलेत सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. मॅग्नाफिसंट बॅटिंग, अफलातून बॅटिंग मैदानामध्ये आपल्याला पाहिलं मिळते. आधीचा चेंडू फुल टॉस होता, त्यानंतरच्या बॉलवरती मात्र अखूट टप्प्याचा चेंडू ठेवला आणि शॉर्ट पिच चेंडूवरती निश्चित संकेत सारखा खेळाडू एक मोठा स्ट्रोक घेणार यात तीळ मात्र शंका नाही. हो, रिव्हर्स अटेम्प्ट. व्हॉट अ शॉट यार. संकेत कळंबे
आपल्या नावाची छाप सोडत असताना, आपल्या नावाभोवती वलय निर्माण करत असताना 3 चेंडू आणि 3 ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये संकेतच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळालेत. कॅच फसला, त्यानंतर या खेळाडूंचा उपद्रव मैदानाच्या आतमध्ये चालू झालाय. जबरदस्त हार्ड हिटर बॅटिंग. यावेळेचा चेंडू कट्टर बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर केला आणि त्यानंतर एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि धावफलकाला खूप चांगला आकार येतोय. 32 धावा तब्बल धावफलकावरती. आणि आता इक्वेशन जर पाहिलं तर 13 चेंडू आणि 12ची गरज आहे. लगातारचे 2 चेंडू वाईड येत आहेत. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही खेळाडूंनी संपूर्ण सामना एका हाती पुढे नेलाय. खेल नहीं अब खिलवाड़ कर रहे हैं. केवळ 4 धावांची गरज. बारा चेंडू आणि 4 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. ओव्हर द विकेट तिसऱ्या क्रमांकाची ओव्हर डिलिव्हर करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सुशांत शिंदे समोर. संकेत ज्यांनी 6 चेंडू फेस करत असताना 22 धावा बनवलेल्या आहेत, तर जयराज यांनी 6 चेंडू फेस करत असताना 16 धावा बनवलेल्या आहेत. आणि हा विनिंग षटकाराच्या मदतीनं टीम चौनेश्वर 11 हा सामना फिनिश करते. मनापासून स्वागत. दोन्ही संघ अतिशय चांगल्या पद्धतीची झुंज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही दिलीत आणि दोन्ही संघांच्या माध्यमातून खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. यानंतरच्या मॅचसाठी मी मनापासून विनंती करतो व्हॉइस ऑफ मुंबई निलेश जी मर्डेकर सर, या सर स्वागत आहे.